तुम्ही पाहत आहात दीप वाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक। 26 जानेवारीला पदयात्रा थेट आझाद मैदानात। सुसेरी गावच्या माजी सरपंचांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश। एअर मार्शल हेमंत भागवत यांची बिपिनदादा पाटणे यांच्या वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट। हिंदुत्वाचा सन्मान म्हणून 22 जानेवारीला दापोलीमध्ये हत्तीवरून साखर वाटणार आणि कोकणच्या पर्यटन विकासासाठी 4 क्रूज टर्मिनल। पाहुयात सविस्तर वृत्त। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहेत। या आंदोलनाचा मार्ग नेमका कसा असणार आहे याची माहिती स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटीपासून पदयात्रा सुरू होईल। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटीपासून पदयात्रेला सुरुवात होईल। 22 जानेवारीला मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। 25 जानेवारीला ते पनवेलमध्ये दाखल होतील, तर 26 जानेवारी रोजी चेंबूरवरून पदयात्रा निघून थेट आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे दाखल होत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। रामदासभाई कदम आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या विकास कामावरती प्रेरित होऊन सुसेरी गावचे माजी सरपंच गणपत महाडिक आणि राकेश महाडिक यांनी आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय। यावेळी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, संघटक महेंद्र भोसले, नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतीय हवाई दलात आजवर अनेक मराठी अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्यात। काही अधिकारी भारताचे हवाई दल प्रमुखही झाले। या नामांकित अधिकाऱ्यांच्या यादीत एअर मार्शल हेमंत भागवत या मराठमोळ्या अधिकाऱ्याची मोठी कामगिरी आहे। महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे हेमंत भागवत यांचं मूळ गाव आहे। दीप वाहिनीचे सर्वेसर्वा, रोटरी स्कूलचे चेअरमन आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांच्या खेडमधील वर्षा या नवीन बंगल्यावरती उपस्थित राहत एअर मार्शल हेमंत भागवत यांनी सदिच्छा भेट घेतली। यावेळी बिपिनदादा पाटणे यांनी त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। दापोली तालुक्यातील रहिवासी असणारे अक्षय फाटक हे येत्या 22 जानेवारीच्या म्हणजेच राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी हिंदुत्वाचा सन्मान म्हणून दापोलीमध्ये हत्तीवरून साखर वाटणार आहेत। अक्षय फाटक यांच्या वडिलांचं असं स्वप्न होतं की राम मंदिर झालं की मी हत्तीवरून साखर वाटेन। दुर्दैवाने अक्षय यांचे बाबा देवाघरी गेले, मात्र त्यांची ही इच्छा अक्षय फाटक पूर्ण करणार आहेत। तरी हत्तीचे बुकिंग झाले असून केरळहून दापोलीकडचा प्रवास हत्तीने सुरू केलाय अशी माहिती देखील देण्यात आली आहे। तरी श्री भैरी भवानी मंदिर, जालगाव, वडाचा कोट, बुरोंडी नाका, फॅमिली मार्ट, मारुती मंदिर, बाजारपेठ, प्रभुआळी, मच्छी मार्केट, एसटी स्टँड आणि मग शिवतीर्थ अशी या शोभायात्रेची नियोजन आखणी करण्यात आली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने उत्तर मुंबई विभागातील नागरिकांसाठी 14 जानेवारी रोजी शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या वतीने महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, स्त्रियांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग चिकित्सा, दंत चिकित्सा, रक्तदाब तपासणी, मधुमेह, कान, नाक आणि घसा तपासणी, औषधोपचार, ईसीजी तपासणी, सीबीसी तपासणी इत्यादी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या। सुमारे 3000 पेक्षा अधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय आणि शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं कौतुक करून आभार व्यक्त केले। खेड तालुक्यातील तळे, घोगरे, कुडोशी, मांडवे या ठिकाणचा रस्ता कॉजवे विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी सर्व शिवसैनिकांना योगेशदादा कदम यांनी संबोधित केलं आणि सर्वांशी संवाद देखील साधलाय। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची।
तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। डोळ्यांचे हे 5 प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात। मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिना, दृष्टीदोष आणि पडद्याचे दोष। आपले डोळे वेळीच तपासून घ्या। रेटिना तपासणी झालीच पाहिजे। दिनांक 21 आणि 22 जानेवारी 2024 सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये। या संधीचा लाभ घ्या। डायबिटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो। रेटिना डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं। आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, गुलमोहर पार्क, खेड। मोबाईल नंबर 91 37 15 54 90। महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेडमध्ये। इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात। आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही। महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात। डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो। सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्रतंत्र फक्त इन्फिगो मध्ये। आता मुंबई, पुणे, कोल्हापूरला जायची गरज नाही। डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता खेडमध्ये सुरू। आपला योग्य चष्मा निवडा, लोकल ते ब्रँडेड पर्यंत। अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय? काचबिंदू तर नाही ना? इन्फिगो मधील काचबिंदू स्पेशालिस्ट नेत्रतज्ञांकडून आजच डोळे तपासून घ्या। आता मोतीबिंदूची भीती नाही। निष्णात नेत्रतज्ञांकडून अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूलविरहित शस्त्रक्रिया आता इन्फिगो मध्ये, तेही 10 मिनिटात। लॅपटॉपवर काम करून डोळे चुरचुरतात? आजच सल्ला घ्या आमच्या तज्ञ डॉक्टर्सचा। आणि हो, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध। इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं। आमचा पत्ता गुलमोहर पार्क, खेड। 91 37 15 54 90 आणि साळवी स्टॉप, रत्नागिरी। 93 72 76 65 04। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। भरणे नाका रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना आणि व्यापारी मित्र मंडळ रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मकर संक्रांतीच्या शुभ दिनी आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देत दर्शन घेतले। दरम्यान उपस्थित भाविक आणि संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद देखील साधलाय। या प्रसंगी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर, भरणे ग्रामपंचायत सरपंच संदीप खेराडे, अध्यक्ष सुनील भालेकर, संजय चव्हाण, राजन निर्मळ, जया जागडे तसेच सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी परदेशी जहाजांसाठी कोकणात 4 ठिकाणी क्रूज टर्मिनल उभारण्यात येणार आहेत। यामध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे। महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे मेरीटाईम मंडळाने या संबंधीचा प्रस्ताव आंतरराज्य जलवाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता। त्याला आता प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे। कोकणचा निसर्ग, विशाल सागर किनारे, कोकणातील दैनंदिन जीवन, नारळी पोफळीच्या, आंबा काजूच्या बागा असा अनोखा नजारा पर्यटकांना पाहता यावा असा मेरीटाईम बोर्डाचा उद्देश आहे आणि त्यानुसार याचा प्रस्तावाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे। आता मेरीटाईम बोर्डाच्या प्रस्तावांची केंद्रीय मंत्रालयाकडून छाननी केली जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। खेडमध्ये ठिकठिकाणी उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला। खेड तालुक्यातील वेरळ, उगवतवाडी, रेमजेवाडी, शिगवणवाडी, कलमवाडी येथील सार्वजनिक संक्रांत पूजा आनंदात पार पडली। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी आपला विशेष सहभाग नोंदवला। महिला वर्गाचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला असल्याची माहिती देखील वेरळ गावचे केबल ऑपरेटर उदय देवळेकर यांनी दिली आहे। खेड तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे वनविभागाच्या वाहन तपासणी चौकीसमोर 19 वर्षीय युवतीस कोण्या अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याची घटना घडली। यामध्ये सदर तरुणी जखमी झाली असल्याची माहिती मिळते।
अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसल्याने उजव्या हाताला दुखापत करत सदर वाहन चालकाने अपघात स्थळावरून पोबारा केल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही फिर्याद तन्वी प्रकाश तळेकर वय वर्ष 19 राहणार लवेल तालुका खेड हिने खेड पोलीस ठाण्यात आता गुन्ह्याची फिर्याद दाखल केली आहे, तरी अधिक तपास खेड पोलीस करतायत। वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त दीपवाहिनी।